राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी वाढते शहरीकरण लक्षात घेता अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित शहराची संकल्पना साकारण्यासह महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण विषयांवर शासनाचं लक्ष वेधलंय। अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान बोलताना आमदार सुलभाताई खोडके यांनी सांगितलं की अमरावती महानगरपालिकेची मूळ प्रशासकीय इमारत ही जुनी दगडी इमारत असून ही इमारत वर्ष 1928-29 मध्ये ब्रिटिश काळात बांधण्यात आली। त्यानंतर वर्ष 1975-76 व 1976-77 मध्ये विस्तारित इमारत बांधण्यात आली व त्यामध्ये काही विभाग सुरू करण्यात आले। मनपाचा आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने मार्केट बांधून गाडी देण्यात आले। कालांतराने शहराचा विस्तार होत असल्याने मनपाचा इमारतीचा विस्तार करण्यात आला। तदनंतर 1988-89 मध्ये दादासाहेब खापर्डे संकुल उभारलं। महापालिकेचे काही विभाग त्यामध्ये कार्यान्वित करण्यात आले। सर्व विभाग हे वेगवेगळ्या इमारतीमध्ये असल्याने अभ्यागतांना गैरसोय होतीये। सध्या महापालिकेची प्रशासकीय इमारत ही शहराच्या केंद्रस्थानी असून या जागेचे एकूण क्षेत्रफळ 6706 चौरस मीटर आहे। या जागेवर अमरावती महानगरपालिकेची नव्याने अत्याधुनिक व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, आयुक्त, इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीएमसी नेमण्यात आली आहे व याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलाय। हा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांनी मान्य करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून केली आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 293 अन्वय प्रस्तावावर बोलत असताना या ठिकाणी मी अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये बोलत असताना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते की गेल्या 5 वर्षामध्ये अमरावती शहराच्या विकासासाठी त्यांनी भरपूर निधी दिला, म्हणून माझ्या अमरावती शहरामध्ये विकासात्मक कामं होत आहे। त्याबद्दल मी खरंच दादांचे मी मनापासून आभार मानते। परंतु हे मानत असताना या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की आमच्या अमरावती महानगरपालिका ही ड वर्गाची आहे आणि ड वर्गाची असल्यामुळे उत्पन्नाचं कुठलं साधन नाही आणि त्या संदर्भातच बोलत असताना अमरावती शहराची महानगरपालिका ही जवळपास 1929ची बिल्डिंग आहे आणि ब्रिटिशकालीन बिल्डिंग असल्यामुळे ती दगडी विटेमध्ये बांधलेली आहे। त्यानंतर 76 ते 74 मध्ये अनेक टप्प्याटप्प्यामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंगची बांधणी झाली। त्यामुळे आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटते की त्या अमरावती शहरामध्ये मध्यभागी ही अमरावती महानगरपालिकेची इमारत आहे आणि जवळपास त्या ठिकाणी 6706 चौरस मीटरची शहराच्या मध्यभागी ही जागा आहे। परंतु या ठिकाणी प्रत्येक जर आपण डिपार्टमेंट भेटलं, शिक्षण विभाग असेल, सार्वजनिक विभाग असेल किंवा स्वच्छता विभाग असेल, वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये वितरित केलं आहे आणि त्याच्यामुळे येणारा सामान्य माणसाला त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जात असताना खालीवर उतरावं लागतं आणि त्यामुळे सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्या माणसाला प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्या प्रश्नाला न्याय मिळवण्यासाठी फिरावं लागतं। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे, सन्माननीय अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आमच्या अमरावतीला विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळेस जेव्हा आले होते त्यावेळेस या अमरावती महानगरपालिकेचा बिल्डिंगचा विषय, प्रशासकीय बिल्डिंगचा विषय त्या ठिकाणी मांडला होता। त्यावेळेस सन्माननीय अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केल्या की अमरावतीची जे काही महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत आपल्याला बांधायची आहे त्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभाग, आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीएमसी नेमण्यात यावी आणि पीएमसीच्या माध्यमातून हा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना दिल्या। त्या माध्यमातून या ठिकाणी पीएमसीची या ठिकाणी नेमणुकीचा प्रस्ताव तयार होत आहे। मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की त्या माध्यमातून पीएमसीनी जेव्हा प्रस्ताव या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागात पण जेव्हा प्रस्ताव येईल त्यावेळेस शासनाने महानगरपालिकेची जी प्रशासकीय इमारत आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व अमरावती शहरामध्ये एक चांगली महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत होईल अशी या ठिकाणी मी आशय व्यक्त करते।